ए वेस्ट, पी नॉर्थ, पी साऊथ अशा ठिकाणी मी 2 दिवस अर्ध्या दिवसांनी अशा बैठका घेतल्यात. आता माझी पी साऊथमधली बैठक होती. याच्यामध्ये आरे कॉलनीचा जो गणेश विसर्जन करण्याचा तलाव आहे त्याच्यामध्ये करायचं की नाही अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि त्या बाबतीमध्ये मी कलेक्टरांशी पण बोललो, आरेच्या सीओना देखील बोलून घेतलेलं आहे. वॉर्डचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसर आहेत आणि त्यांच्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्कचे ज्या अधिकारी आहेत त्यांच्याशी, अनिता पाटील यांच्याशी देखील बोललेलं आहे. आमच्या सर्वांचं मत हे झालेलं आहे की कोर्टाने आज आपल्याला डायरेक्शन दिलेले आहे की 6 फुटाच्या आतल्या ज्या गणपतीच्या मूर्ती असतील त्याच्यासाठी कृत्रिम तलाव करायचे आणि त्याच्यामध्ये ते विसर्जन करायचे. आणि 6 फुटाच्या वरच्या असतील तर नॅचरल सोर्स म्हणजे समुद्र असेल किंवा तलाव असतील नॅचरल सोर्स त्याच्यामध्ये ते 6 फुटाच्या वरच्या असतील ते ठेवायचं. आज कोर्टाने हा डायरेक्शन दिल्यानंतर आता आमचा जो विषय आला तो आरे कॉलनीतल्या तलावाच्या, आरे कॉलनीच्या तलावाच्या बाबतीमध्ये अनिता पाटील यांच्याशी मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला ज्या डायरेक्शन आहेत त्यांनी कोर्टाच्या डायरेक्शन दाखवल्या. तर 2884/2022 त्यांनी कोर्टाने दिलेली ऑर्डर आहे. पण मी त्यांना तेच सांगितलं, कोर्टाने दिलेली जी ऑर्डर आहे तुमची ही 2022ची आहे, परंतु आत्ता जी ऑर्डर कोर्टाने दिली आहे, सुप्रीम हायकोर्टाने जी दिलेली आहे ही 2025ची आहे. आणि या 2025च्या याच्यामध्ये आत्ताचं इमर्शन म्हणजे विसर्जन गणपतीचं जे 4 वेळा होणार आहे, 1.5 दिवस 5 दिवस गौरी गणपती आणि 11 दिवसाचे विसर्जन होणार, याच्यासाठी गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला मुंबई टेरिटरीमध्ये, आता आरे कॉलनी काय मुंबईच्या टेरिटरीमध्ये येत नाही आहे का? तर मुंबईच्या टेरिटरीमध्ये असं मेन्शन केलं आहे का फॉरेस्टच्या याच्यामध्ये करायचं नाही म्हणून? तर फॉरेस्टच्या याच्यात नाही, संपूर्ण मुंबईच्या अखत्यारीमध्ये 24 वॉर्डमध्ये असलेल्या तलाव आणि सोर्सेस जे आहेत त्याच्यासाठी त्या गाईडलाईन दिल्या, ते त्यांना देखील बांधलेल्या आहेत. तर त्यांनी त्या मानल्या पाहिजेत तशा, किंवा मुंबईच्या कमिशनरने मानल्या पाहिजेत, किंवा शासनाने त्या ताबडतोब डायरेक्टिव्ह दिल्या पाहिजेत. मी ज्या वेळेला कलेक्टरनं आता सौरभ कटियार यांना फोन केला ते बोलतात माझा प्रश्नच येत नाही आहे तिथे. जेव्हा आरेने त्यांच्याकडे परमिशन मागितली ते कलेक्टरच्या अंडर येत नाही, ते फॉरेस्टच्या अंडर आहेत. मी फॉरेस्टला फोन केला आहे आणि त्यांनी जे मला दाखवले, जे काही दाखवलं आहे ते 2022चं दाखवलं आहे. आत्ता 2025चं जे कोर्टाने निर्देश दिले आहेत ते त्या 22ला सुपरसीट होत आहेत. म्हणजे आत्ता आलेला जसं ते 1991चा जर DCPR असेल आज तो चालणार नाही, 34चा आलेला नवा चालेल. तसा कोर्टाने मागचा दिलेला निर्णय तो नाही चालणार, कोर्टाने आत्ता दिलेला निर्णय चालेल. त्यामुळे कोर्टाने आत्ताच्या दिलेल्या डायरेक्शन आहेत त्या मुंबईच्या कमिशनरने त्या पाळल्या पाहिजेत, मुंबईच्या कलेक्टरने त्या पाळल्या पाहिजेत, ही माझी मागणी आहे. आणि त्यामुळे मुंबईच्या कमिशनरने हे केलं पाहिजे की 6 फुटाच्या बाबतीमध्ये असलेल्या लोकांना नॅचरल फाउंटनी करायला पाहिजे. आणि जे सोर्सेस आहेत, जे समुद्र असेल, आरेचा तलाव असेल किंवा आणखीन बाकीच्या ठिकाणी जे तलाव असेल त्याच्यामध्ये 6 फुटाच्या वरच्या या गणपती विसर्जन झालं पाहिजे, ही माझी मागणी आहे. शासनाने याच्यामध्ये तात्काळ लक्ष घातलंच पाहिजे. अधिकाऱ्यांचं काय मत आहे? वन विभागाचे अधिकारी काय म्हणतात? वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं त्यांचं म्हणणं आहे की आमचा तो आरेचा विभाग आहे हा मुंबईच्या टेरिटरीमध्ये असलेल्या याला कोर्टाने याच्यामध्ये सांगितलंय का आरेमध्ये नाही करायचं म्हणून? असं हा कॉमन निर्णय दिलेला आहे. त्यामुळे कॉमन निर्णय हा त्यांना असं काय फॉरेस्टमध्ये तुम्हाला सांगितलंय का, किंवा तुमच्या दहिसरच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा प्रश्न आहे का, हे असं मेन्शन नाही केलंय कुठे. त्यामुळे त्यांनी तिथे अडचणीत आणू नये. गेल्या काही वर्षांपासून आपण या ठिकाणी आरे तलावाच्या सुशोभीकरणासाठी 15 कोटी रुपयाचा मुंबई महानगरपालिकेचा निधी आणलेला, याच्यामध्ये देखील आमची मागणी चालू आहे. कारण तलाव आहे ते ब्युटिफाय झालीच पाहिजे, त्यातलं डिसिल्टिंग झालंच पाहिजे. जसं समुद्राचं आता मी डिसिल्टिंगला घेतलेलं आहे आणि 480 कोटीचा आम्ही तर सर्वे देखील केला आहे. तर GSI सर्वेमध्ये मी 10 लाख रुपये खर्च केले आणि 480 कोटी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तिथे जेटी, समुद्राचं डिसिल्टिंग, बाकीचं STP या सर्व गोष्टीसाठी आता माझी मान्य होईल. साधारण यावर्षी गणपती बाप्पा विसर्जन आपल्या आरे तलावात होणार की नाही? माझी तर जर कोर्टाचा निर्णय एखाद्याला तुम्हाला जामीन मिळत नाही पण तो हायर कोर्टाकडे गेला किंवा त्या कोर्टाने आता पूर्ण निर्णय घेतलेला असेल तर त्या निर्णयाला बांधील राहणं गरजेचं असतं, पोलीस डिपार्टमेंट देखील. तसा हा निर्णय कोर्टाने दिलेला आत्ताचा निर्णय याला बांधील राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मागचा निर्णय हा तुम्ही आता मला दाखवू नका, तर आत्ताचा जो निर्णय तो तुम्ही दाखवा. आणि हा निर्णयमध्ये मला असं काय वेगळं काय केलं, काय फॉरेस्ट वेगळं केलं आहे का, समुद्रातले समुद्र वेगळं केलं आहे का, असं नाही सांगितलेलं आहे की नॅचरल सोर्सेस आहे त्याच्यावरती 6 फुटाच्या पुढे करा.